सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल महत्त्वाचे निर्णय आज घेऊ शकता. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला आज भेटायला येऊ शकतो, जो तुमच्यासाठी भेटवस्तू आणेल. आज तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार कराल. एकाच ध्येयावरती लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. भावंडांमधील वाद तुम्ही बोलून मिटवा. नवीन काम सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही पुढे जाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सर्वसाधारण राहील. तुम्ही विचारपूर्वक काम केल्यास ती कामं लवकर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये तुम्ही शांत राहा. कोणाचंही बोलणं तुम्हाला आवडलं नाही तरी ते तुम्ही बोलून दाखवू नका. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा जी असेल ती आज पूर्ण होऊ शकेल. जे लोक परदेशामध्ये जाण्याचा विचार करतायत त्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी आज भेटवस्तू आणू शकता. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग आज खुले होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. तुमचा एखादा मित्र आज जेवणासाठी घरी येऊ शकतो. ऑफिसमध्ये कुठलीही चूक तुम्ही परत करू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्यातील अनेक कणागुणांमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमचे मित्र तुमच्या समस्या सोडवण्यात मदत करतील. तुम्ही आज विचारपूर्वक बोला, नाहीतर वाद होऊ शकतो. थोडा वेळ आपल्या आईवडिलांची सेवा तुम्ही कराल, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणारा राहील. तुम्ही धार्मिक कामामध्ये आज भाग घ्याल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळाल्यानंतर दुसरीकडे जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मुलांच्या भविष्याबद्दल काही योजना बनवू शकाल. कुटुंबातील सदस्यांचं बोलणं तुम्हाला खटकल्यास तुम्ही त्यांना तसं सांगा. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे थोडीशी चिंता वाटेल. कुटुंबावरती तुमचं प्रेम हे कायम राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आदर वाढवणारा आहे. ऑफिसमध्ये कुठलाही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल. तुम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यांना व्यवसायामध्ये एखादी चांगली बातमी मिळू शकते. घरातील मोठ्या लोकांकडनं विचारपूस करूनच तुम्ही गुंतवणूक करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर त्यांच्याशी नम्रपणे वागा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. घरातील सदस्यांमधील वादामध्ये दोन्ही बाजू ऐकूनच तुम्ही निर्णय घ्या. खाजगी गोष्टींमध्ये तुम्ही आज लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं अधिकाऱ्यांची मनं जिंकू शकाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही व्यवसायाच्या योजना बनवण्यामध्ये यशस्वी राहाल, परंतु सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमचे औद्योगिक व्यवहार वाढतील, मात्र भागीदारीमध्ये कुठलंही काम करणं हे तुमच्यासाठी आज चांगलं राहील. तुम्ही मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.
आज कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट तुम्ही सांगू नका. तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये काही समस्या असल्यास त्या समस्या आज सुटतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही धोक्याच्या कामामध्ये पडणं टाळावं लागेल. तुमचा निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला आज फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना काही त्रास असेल तर तो त्रास आज कमी होईल. समाजामध्ये काम करणारे लोक आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील. पैशांच्या व्यवहारामध्ये तुमचं स्पष्ट बोलणं ठेवा, अन्यथा समस्या होऊ शकते. आईने दिलेली जबाबदारी तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. त्यांना अभ्यासाचा ताण कमी येईल आणि जुन्या मित्रांना भेटण्याची त्यांना संधी मिळेल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये आज फार मेहनत घ्यावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. एका ध्येयावरती लक्ष ठेवल्यास ते तुमच्यासाठी आज चांगले राहील. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज पुढे जाल. तुमच्या स्वभावामध्ये तुम्ही नम्रता ठेवा. आज तुम्ही तुमचं कुठलंही काम अगदी सहजपणे पूर्ण करून घेऊ शकाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या घरातील समस्यांपासून तुम्हाला आराम देणारा ठरू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढवाल. तुम्ही काही नवीन लोकांना देखील भेटू शकाल. व्यवसायाच्या योजनांमध्ये तुम्ही घाई करू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामावरती लक्ष केंद्रित करायला हवं, तरच ती वेळेवरती पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावं लागेल, तरच तुम्ही त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन नाव कमावण्याचा आहे. तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये आज आवड निर्माण होईल. तुम्ही तुमच्या भावाला प्रोत्साहन द्याल आणि तुमच्या भावंडांच्या आणखी जवळ याल. चांगली बातमी मिळाल्यानं तुम्हाला फार आनंद होईल. परदेशातून आयात निर्यात करणाऱ्या लोकांसाठी सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाला आर्थिक त्रास होऊ शकतो. तुमच्याकडे एक ध्येय असायला हवं आणि ते पूर्ण व्हायला पाहिजे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही रक्ताच्या नात्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करत राहाल. मुलांकडनं तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही खाजगी आयुष्यामध्ये चांगले प्रदर्शन कराल आणि ऑफिसमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज तुमच्या पार्टनरसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.